अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये भीषण आग लागली आहे। व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे। तर या घटनेत 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका कक्षात लागलेल्या आगीमुळे धुराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला। त्यात 3 चिमुकल्या बालकांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 6 अर्भकांवर सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या घटनेने अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये, तर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। या रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागातील एका व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला। या स्फोटानंतर आग वेगाने पसरली असून संपूर्ण कक्ष धुराने भरून गेला। आग लागल्याचं लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत बालकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला। अनेक अर्भकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यशही आलं, मात्र धुरामुळे 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे 3 स्वतंत्र कक्ष आहे। प्रत्येक कक्षाची क्षमता 13 बालकांची असून 39 नवजात अर्भकांवर येथे उपचार करता येतात। तर आग लागलेल्या कक्षात यावेळी 12 बालकं उपचार घेत होती। कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य राबवलं असलं तरी काही बालकांना धुराचा फटका बसला, तर काही अर्भकांच्या हातापायांना किरकोळ भाजल्याची माहितीही समोर आली असून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहे। विशेष म्हणजे हा नवजात शिशु अतिदक्षता विभाग अवघ्या वर्षभरापूर्वीच सुरू झाला होता, त्यामुळे नव्यानं सुरू झालेल्या विभागात अशी घटना घडली यावर प्रश्न उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अमरावती।